अंबरनाथमध्ये पोलिसांच्या नावाखाली पत्रकारांची दादागिरी, टेम्पो चालकाला मारहाण करत गोमांस तस्करीचा बनाव. अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला पोलीस आणि पत्रकार असल्याचं सांगून एका टेम्पो चालकाला भर रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली. तुझ्या गाडीत गोमांस आहे असा खोटा संशय व्यक्त करत या दोघांनी टेम्पो चालकाला धमकावले. मात्र प्रत्यक्ष पोलिसांनी तपासणी केली असता गाडीत काहीही आढळले नाही. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2 पत्रकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर येथील रहिवासी असलेले हरीश वासू भाटिया वय 25 हे मालवाहतूक टेम्पो MH05 DK 5386 चालवून आपला उदरनिर्वाह करतात. 14 मे रोजी पहाटे 3:30 सुमारास ते उल्हासनगरहून अंबरनाथच्या रिलायन्स मॉलकडे जात होते. यावेळी ज्युपिटर दुचाकीवरून MH05 DA 2768 आलेल्या एका महिला आणि पुरुषाने त्यांचा पाठलाग सुरू केला. पालेगाव चौकात या दोघांनी टेम्पो अडवला. त्यातील पुरुषाने "मी पोलीस आहे आणि माझ्यासोबतच्या मॅडम पत्रकार आहेत" असे सांगून भाटिया यांना धमकावले. "तुझ्या गाडीत गोमांस आहे, गाडी खोलून दाखव नाहीतर तुला मारून टाकेन" अशी धमकी देत त्यांनी टेम्पो चालकाला शिवीगाळ आणि मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपी स्मिता पवार हिने पोलिसांनाही गाडीत गोमांस असल्याचे ठामपणे सांगितले. मात्र पोलिसांनी सर्वांसमोर गाडीची कसून तपासणी केली असता गाडी पूर्णपणे रिकामी असल्याचे आणि त्यात कोणताही आक्षेपार्ह पदार्थ नसल्याचे स्पष्ट झाले. टेम्पो चालकाचा विनाकारण पाठलाग करणं, खोटी ओळख सांगून मारहाण करणं आणि धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी संजय रामप्रसाद सिंग वय 31 आणि स्मिता एकनाथ पवार वय 44 या दोघांविरुद्ध तक्रार नोंदवून घेतलीय. हे दोन्ही आरोपी स्वतःला पत्रकार असल्याचं सांगत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.